राधानगरीच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन हा प्रभावी मार्ग ठरू शकतो असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। राधानगरी येथील जय हनुमान तालीम मंडळाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी राधानगरीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, राधानगरी परिसराला निसर्ग संपत्ती, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे। या सर्व घटकांचा समन्वय साधून पर्यटनाच्या माध्यमातून राधानगरीचा सर्वांगीण विकास साधता येईल। पर्यटनामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच युवकांना रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होतील। तसेच महाबळेश्वर प्रमाणे भविष्यात राधानगरी देखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी क्षमता या भागात आहे। वाकीघोल रस्त्याचा रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून त्यासाठीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। राधानगरी पर्यटन प्राधिकरणास शासनाची मान्यता मिळाली असून या प्राधिकरणामुळे पर्यटन विकासाला नवी गती मिळणार असल्याचं सांगत हसने येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे राधानगरीच्या पर्यटन क्षमतेची झलक पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राधानगरीचं पर्यटन प्राधिकरण की ज्या पर्यटन प्राधिकरणासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्या प्रयत्नातल्या सगळ्यात महत्त्वाच्या एका बाजूला इरिगेशनचे प्रकल्प सांगितले की ज्याच्यामध्ये बनाची वाडी झाला, अनेक लिफ्ट इरिगेशनच्या योजना झाल्या। त्याच वेळेला मी त्यांना राधानगरीच्या पर्यटन प्राधिकरणासाठी विनंती केली होती आणि पर्यटन प्राधिकरणासाठी केलेल्या विनंतीप्रमाणे या पर्यटन प्राधिकरणाला त्यांनी मान्यता दिली। जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर या पर्यटन प्राधिकरणासाठी सुद्धा सगळ्या ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन या तालुक्यातल्या एक अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाचं आपण मॉडेल बनवणार आहोत। त्या दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये ज्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे इथे येणारा टुरिस्ट इतका येईल की माणसांच्यासाठी म्हणजे माणसांचं एक नवीन, जसं महाबळेश्वरला लोक येतात, वेगवेगळ्या ताडोबाला लोक जातात, तशाच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा लोक येतील। याची सुरुवात परवा हसण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईल। त्याची चुणूक आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येईल की आपण काय करू शकतोय आणि ते सगळं काम आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत। यावेळी जय हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष संदीप चौगले यांनी प्रास्ताविक करताना तालमीच्या कार्याचा आणि विकास उपक्रमांचा आढावा घेतला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी आणि प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी राधानगरीच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास आरडे तर आभार राजू कुंभार यांनी मानले। या कार्यक्रमाला तालमीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।